नमस्कार. संवाद प्रतिवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात संकट किंवा आपत्ती कधी सांगून येत नाही, हे खरं आहे. दुसरीकडे काही जण म्हणतात की नशिबात जे होणार आहे ते होणारच, हेही खरं आहे. पण तरीसुद्धा जर माणसानं निष्काळजीपणा दाखवला किंवा अति आत्मविश्वास दाखवला तर मग मात्र संकटांची तीव्रता वाढते. गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात किंवा जगभर म्हणूया आपण अनेक आपत्तीच्या घटना बघितलेल्या आहेत. निसर्गाची ताकद एवढी प्रचंड असते की त्याचा अंदाजच येत नाही. म्हणजे पाणी कसं वाढू शकतं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आला आहे. किंवा अगदी या काल आणि आज या 2 दिवसामध्ये रायगडावरती ज्या पद्धतीनं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे याची व्हिज्युअल्स एकदा बघूया. म्हणजे मग निसर्गाची ताकद किती आहे आणि निसर्गाचं संहारक रूप कसं असतं हे तुम्हाला कळून येईल. पावसाळा सुरू झाला की अनेकांच्या कानात वारं शिरतं. वर्षा पर्यटनाच्या नावाखाली अक्षरशः धांगडधिंगा चालतो. अनेक धबधब्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जी परिस्थिती बघायला मिळते ते बघितल्यानंतर यात पर्यटन कुठं आहे असा प्रश्न पडतो. दारू प्यायची आणि अक्षरशः हैदोस घालायचा असा जो एक नवीन फंडा एन्जॉयमेंटच्या नावाखाली सुरू झालेला आहे त्याच्यातून सुद्धा अनेक अपघात होऊ लागलेले आहेत. कधी निष्काळजीपणा, कधी अज्ञान, तर कधी ओव्हर कॉन्फिडन्स यामुळे अपघात घडत आहेत आणि माणसं जीवाला मुकत आहेत. आणि त्यामुळंच आज या विषयावरती मला बोलायची गरज वाटते आहे. कारण आपण जेव्हा एखादी सहल आखतो किंवा एखादी पिकनिक आखतो त्यावेळी त्यातनं आनंद घ्यावा, तो निखळ निर्भय आनंद व्हावा, आपल्याला आणि इतरांनाही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ती सहल व्हावी याचा किमान विचार करणं आवश्यक आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये वर्षा पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेला धुडगूस, हैदोस हे बघितल्यानंतर आणि एकूणच आपल्याकडे सार्वजनिक जीवनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल फारसा अवेअरनेस नसल्यामुळं जे काही अपघात होत आहेत त्याबद्दल आज मला बोलायचे, जाणून घ्यायचे आणि तुमच्यापर्यंत काही विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या दृष्टीनं आजच्या या चर्चेमध्ये 3 मान्यवरांना मी बोलवलेलं आहे. सर्वप्रथम मी स्वागत करतो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांना. नमस्कार. त्याचबरोबर समिट ॲडव्हेंचर्सच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष अनेक साहसी मोहिमा किंवा साहसी खेळांचं प्रशिक्षण देतात, आयोजन करतात असे विनोद कांबोज. नमस्कार. आणि या सगळ्या अशा पद्धतीच्या आपत्तीकडं किंवा माणसांच्या बेपर्वाईकडं तटस्थपणे बघण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी मी बोलवलेले आहेत अनिल घाडगे. नमस्कार. तिघांचंही स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये भुशी डॅममध्ये जो व्हिडिओ आपण बघितलेला आहे त्या भुशी डॅमच्या पाण्यातून एक कुटुंब ज्या पद्धतीनं वाहत गेलं आणि जवळपास 5 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काळमावडी धरणावरती पोहायला गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की अशा पद्धतीनं पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवरती दुर्घटना घडतात. या रोखता येतील का? सुरुवातीला म्हटलं तसं ॲक्सिडेंट आहे, तो होणार होता, त्यांच्या नशिबात होता असं आपण म्हणून त्यातनं आपण मोकळे होऊ शकत नाही. कारण आपण जर थोडी खबरदारी घेतली, थोडीशी काळजी घेतली तर आपण असे अपघात टाळू शकतो, किंबहुना त्याची तीव्रता कमी करू शकतो. मला पहिल्यांदा तुम्हाला संगपाळ साहेब विचारायचे, कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, महापूर बघितलेले आहेत आणि अनेक अपघातही बघितलेले आहेत. कोणकोणत्या पद्धतीच्या आपत्ती असतात आणि आपत्तीमध्ये सर्वसाधारणपणे 2 भाग होतील, एक मानवनिर्मित आपत्ती आणि एक नैसर्गिक आपत्ती. तर याचं वर्गीकरणामध्ये तुम्ही कोणकोणते इन्सिडेंट्स अनुभवलेले आहेत? प्रामुख्याने आपण कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सातत्यानं आपल्या कानावरती पडतं ते म्हणजे पूर परिस्थिती. पण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता फक्त ही एकच आपत्ती कोल्हापूर जिल्ह्याला नाही आहे, तर बऱ्याचशा मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींचा याच्यामध्ये समावेश आहे. सगळ्यात पहिली दरवर्षी आपण जे अनुभवतो ती म्हणजे अतिवृष्टी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. जिल्ह्यातील 12 पैकी 10 तालुके हे डोंगराळ भाग असलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे अतिवृष्टी होते. त्यामुळे पूर्वी पण पाऊस पडायचा, पण आता गेल्या काही वर्षामध्ये पावसाचं प्रमाण आणि त्याचा कालावधी याच्यामध्ये व्यस्तता असते. म्हणजे कमी कालावधीमध्ये भरपूर जास्त पाऊस. अगदी बरोबर. कमी कालावधीमध्ये जास्त पडणारा पाऊस
त्यानंतर आपल्याकडे जे आपण 2005 म्हणजे आपण एवढी वर्ष बघतोय 2005, 6 त्यानंतर 19 आणि 21 या 4 वेळेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला महापूर ही आपत्ती. त्याचबरोबर सन 2019 आणि 21 मध्ये प्रकर्षानं जो अजून एक घटक आपल्याला जाणवला तो म्हणजे भूस्खलनाचं प्रमाण जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे. आणि याचं सुद्धा कारण म्हणजे त्या ठिकाणी झालेला मानवी हस्तक्षेप हेच आपल्याला म्हणावं लागेल. यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रीय महामार्गाचंही जाळं बऱ्यापैकी झालेलं आहे. रस्ते अपघातांचं प्रमाणही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्या जोडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या आणि नव्याने होत असलेल्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्या ठिकाणी औद्योगिक दुर्घटनांचंही प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता आपल्याला थोड्याफार प्रमाणात वाढताना दिसत आहे. याचबरोबर अजून मानवनिर्मित असलेली दुसरी आपत्ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा जसा ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे तसं धार्मिक तीर्थस्थळांचाही जिल्हा आहे. आपल्याकडे महालक्ष्मी मंदिर आहे, ज्योतिबा देवस्थान आहे. या ठिकाणी वर्षातून एक वेळ कोल्हापूर शहरामध्ये महालक्ष्मी मंदिरात तर त्या 9 दिवसामध्ये 25 लाख लोक येतात नवरात्राच्या काळात आणि ज्योतिबावरती यात्रेच्या वेळेस 2 दिवसात 7 लाख लोक येतात. त्यामुळे चेंगराचेंगरी आणि स्टॅम्पेड सारखी ही आपत्ती आपल्याकडे होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. याचबरोबर जिल्ह्यामध्ये जंगली श्वापदांचाही त्रास आहे, आपल्याकडे गव्यांचा त्रास आहे. पंचगंगा आणि कृष्णा रिव्हर बेसिन मगरींसाठी मोठं हॅबिटॅट झालेलं आहे. प्रचंड मोठी वसाहत या नद्यांमध्ये मगरींची झालेली आहे. त्याचबरोबर वर्षातले 4 महिने टस्कर हत्तीचा आपल्याकडं त्रास होतो आणि आधीमध्ये बिबट्यांचंही दर्शन होतं. या सगळ्या आपत्तींचा जर विचार केला तर बऱ्याचशा मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती आपल्याकडं घडत असलेल्या आपल्याला दिसून येईल. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण सगळेजण अंबाबाईच्या कृपेनं आणि राम भरोसे अशा पद्धतीने जगतोय असं म्हणावं लागेल. बरोबर आहे ना अनिल राव? एकीकडे नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्या आपण रोखू शकत नाही, म्हणजे निसर्गापुढे आपण खूप छोटे आहोत. पण तरी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये सुरुवातीला आपण म्हटलं असं वर्षा पर्यटनाच्या नावाखाली जो धांगडधिंगा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यातून होणारे जे अपघात आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे? काही दिवसांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावर खूप छान व्यक्त झाला होतात, त्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारतोय. परवाची जी घटना घडली वर्षा पर्यटनाच्या मुशी डॅमची, वर्षा पर्यटनाच्या निमित्तानं, आणि त्यानंतर मला गेल्या वर्षीच्या घटना माझ्या डोळ्यासमोर आल्या. माणसांना आपणहून आपत्ती ओढवून घ्यायची ही सवय लागलेली आहे. साहेब म्हटले ते नैसर्गिक काही अचानक काही गोष्टी घडल्या ते आपण समजू शकतो. ॲक्सिडेंट घडला रस्त्यावर ते समजू शकतो. परंतु त्या मुशी डॅमच्या ठिकाणी असं पाणी अचानक आलं नाही. ते पाणी येताना दिसत होतं, परंतु जो फॅमिलीला मोह झाला तो वाईट आहे. कारण पाणी जेव्हा डोंगरात येतं त्यावेळी ते प्रचंड वेगाने येत असतं आणि ते कधी अचानक वाढेल सांगता येत नाही. आणि त्यावेळेला जो काही आता हे इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे मोबाईल, साहेब हा घात करतो. त्या जवळ पाणी येऊ दे आणि मी फोटो काढतो, सेल्फी, आणि मग मी बाहेर जातो, म्हणजे मला तो रील माझा टाकतायला चांगलं होईल. ही जी भावना आहे साहेब, त्यामुळं हे 8 का 9 जण त्या ठिकाणी होते, त्यातले 5 जण गेले, दोघांचे प्राण वाचले. नुसतं कुटुंब उद्ध्वस्त होत नाही तर त्याच्या आजूबाजूच्या त्याचे नातलग असतात ते सर्व त्यातमध्ये विस्थापित होतात आणि त्यांना तो त्रास होतो. मग प्रत्येक गोष्ट सरकारनेच केली पाहिजे का? मग सरकार पण जागा होतो. असं काही घडलं की सरकारनं सांगितले की तिथं ते मग तिथं सुरक्षा देऊ, तिथं 6 नंतर बंदी घालू, हे घालू. आज तर मी आता जस्ट मगाशी एक बातमी वाचली, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळी 10 त्यांच्याजवळची पर्यटन स्थळं जी धबधबे आहेत वगैरे ते 23 सप्टेंबरपर्यंत पूर्णतः ब्लॉक करून टाकलेले आहेत. मग आता आनंद जनतेने घ्यायचा नाही. माणसं ऐकत नाहीत म्हणून मग शेवटी प्रशासनाला असे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे अगदी खरं आहे, दिघा बीचच्या काठावरती उभं राहायचं आणि ती मोठी लाट कशी माझ्या सेल्फीमध्ये घेता येईल यासाठी प्रयत्न करायचा. या सेल्फीच्या नादामध्ये इतक्या जणांच्या आयुष्याची बर्बादी झालेली आहे, म्हणजे ती वेगळ्या अर्थानं काही जणांचे जीव गेलेले आहेत आणि काही जणांचा, जसं आता अनिल घाडगे म्हणले तसं, त्या मोबाईलच्या व्यसनापोटी सोशल मीडियावरती आपला फोटो टाकून सगळ्यात जास्त लाईक्स कसे मिळतील याच्यातून सुद्धा अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. पण तुम्ही काय सांगाल या सगळ्यावरती? एकीकडे प्रशासनाला तर अशी कठोर कारवाई करण्याची गरज आहेच, माणसांनी काय केलं पाहिजे? नाही साहेब, माणसाचं पहिलं कर्तव्य आहे की मी आहे, माझ्या पाठीमागे माझं कुटुंब आहे. आणि दुसरा एक धोका साहेब यातनं काय झालेला आहे की एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलेली आहे.
त्यामुळं काय झालंय, हम दो और हमारे दो, कान धरणार कोणी नाही. आणि कान धरणारं कोणी नाही. घरामध्ये मोठं माणूस सांगते काय सगळ्यांची कामं आहेत, हो जाऊ नका, आणि गेला तर काळजी घ्या असं सांगितलं जातंय. परंतु आता कोणच नाही आहे, आणि तो म्हणजे पुरुष असतो तोही अगदी बेफिकीर असतो, आणि सोबत असणारी पत्नी त्याच्यापेक्षा बेफिकीर असते, आणि त्या बिचाऱ्या निष्पाप मुलांचा त्यामुळे जीव जातो. परवाचा प्रसंग हा त्यामुळेच घडलेला आहे. म्हणून माझं असं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, कारण कायमपणानं संवाद प्रतिसंवादानं या जिल्ह्यातल्या असतील, या राज्यातल्या असतील, या देशातल्या मूलभूत प्रश्नाला हात घातलेला आहे. आणि फार लवकर तुम्ही घेतलं, कारण कोल्हापूरचं पर्यटन आता नुकतंच चालू झालेलं आहे. नाही, पण आता तुम्ही म्हणाल तसं पुण्यासारखंच आता शाहूवाडी तालुक्यातील 5 धबधब्यांच्या ठिकाणी सुद्धा मागच्या आठवड्यात तहसीलदारांनी बंदी घातलेली आहे. शेवटी ही वेळ येते कारण लोक ऐकत नाही. अजूनही जसं म्हटलं की एन्जॉय करायचं आहे, म्हणजे काय करायचंय तर त्या पाण्याखाली जायचं, नको त्या ठिकाणी कसं पण उभं राहायचं. पोटामध्ये ऑलरेडी रंगीत पाणी असतंच, त्यामुळे पाण्याचा वेग काही कळत नाही, आणि मग पाय घसरून माणूस वाहून जातो. कधी वरनं धबधब्यातनं मोठमोठे दगड डोक्यावर कोसळण्याची भीती असते. अशा अनेक घटना घडतायत, पण त्याच्याकडे आपण अजूनही गांभीर्यानं बघत नाही. विनोद कांबोज माझ्यासोबत आहेत. विनोद, तुम्ही आत्तापर्यंत आजवर अनेक साहसी मोहिमा आखलेल्या आहेत. मला मुळात विचारायचे की मला असं काही वेळा प्रश्न पडतो की अशा पद्धतीचं ट्रेकिंग करण्याची आता लोकांच्या मध्ये एक फॅशन आली, खूपच सगळेजण वाढलेलं. ट्रेकिंग करणं चांगलं आहे, आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे, 100%. पण त्याच्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे साहसी खेळात सहभागी होताना, अशा पद्धतीच्या ट्रिप काढताना किंवा ट्रेकिंग करताना? मुळात सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते की मागच्या 2-3 वर्षात जे अशा पद्धतीचे वर्षा पर्यटनात ॲक्सिडेंट वाढलेले आहेत, त्या ट्रेकिंगचं त्याला बॅकग्राऊंड जी आहे ती त्याला खूप येते. आणि खरं तर ऑर्गनाइज ट्रेकिंग हे महाराष्ट्रात गेल्या जवळजवळ 75 वर्षापासून सुरू आहे. आणि मागच्या जर 5 वर्षातलं आपण गिर्यारोहण मोहिमा असतील, ट्रेकिंग एक्सपिडिशन्स असतील, यामध्ये झालेले ॲक्सिडेंट जर बघितले तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे, आणि त्याच्यात डेथ नाहीच आहेत. हे तुमचं म्हणणं आहे की जिथे प्रॉपर गायडन्स आहे, ज्याला कोणीतरी नेतृत्व करतंय आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं मोहिमा राबवल्या तर त्या त्याच्यात कुठेही ॲक्सिडेंट नाही आहे. हे ॲक्सिडेंट जे झालेले आहेत सगळे, ते ॲक्सिडेंट स्वतः शायर म्हणून जे लोक गेलेली आहेत त्यांनाच हे ॲक्सिडेंट झालेले आहेत. अर्थात त्याला कारणीभूत ट्रेकिंग हा एक व्यवसायाचा पार्ट म्हणून सुद्धा समोर आलेला आहे. आणि पर्यटनाचं साहसी पर्यटन हे एक पर्यटनातलं प्रमुख अंग बनलेलं आहे, आणि हे एका दृष्टीने चांगलं आहे. पण त्याच्यासाठी काही नियमावली आहेत, काही गोष्टी आहेत. कुठलाही साहसी पर्यटन, मग साहस म्हणजे आमच्या ह्याच्यात 3 विभागात येते. एक लँड बेस्ड ॲक्टिव्हिटी, वॉटर बेस्ड ॲक्टिव्हिटी आणि एअर बेस्ड ॲक्टिव्हिटी. या 3 याच्यामध्ये हे सगळे आपले साहसी खेळ आहेत ते विभागले जातात. पण ह्या साहसी खेळांसाठी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. 100% कुणी उठतो आणि अचानक म्हणतो मी ट्रेकिंगला निघालो, कुणी म्हणतो मी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करणार आहे, असं नाही चालणार ना. मग यातली एक अडचण अशी पण झाली की मी 2-4 ट्रेक केले की मी ऑर्गनायझर बनतोय आणि मी ग्रुप घेऊन ट्रेकला घेऊन जातोय. ही एक प्रथा जी आहे ती कमी होणं, थांबणं गरजेचं आहे. आज प्रत्येक, मी जसं सांगितलं की 3 प्रकारच्या साहसी खेळ येतात, त्या तिन्हीसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्यासाठी साहित्य येते. साहित्य आणि प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ती ॲक्टिव्हिटी फुलप्रूफ बनते. ह्या दोन्हीचं म्हणजे टेक्निक आणि नॉलेज हे ज्यावेळेस आपण एकत्र करतोय त्यावेळेस साहसातला धोका जो आहे तो तिथं नील होत असतोय. टेक्निक, नॉलेज आणि इक्विपमेंट, या तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण झाल्यानंतरच ती सगळी ॲक्टिव्हिटी फुलप्रूफ होते. आणि म्हणूनच आजपर्यंत जगभरात साहसी खेळ खेळले जातात. साहसी खेळ खेळताना माहिती असते मी रॅपलिंग करणार आहे, 200 फूट उतरणार आहे, तिथनं पडलो तर मरणार हे माहिती असते, पण तरी सुद्धा का करतोय तर ते सेफ आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असते. त्या पद्धतीच्या बिले सिस्टीम, सुरक्षा प्रणाली त्यात असते, आणि त्यामुळं जगभर साहसी ॲक्टिव्हिटी केल्या जातात, आणि तो एक वेगळा व्यवसाय बनला आहे. आज पर्यटनाचं प्रमुख अंग बनलंय. आज जगात कोणत्याही कोपऱ्यात गेलं तर तुम्हाला एकतर तिथं अट्रॅक्शन हॉट एअर बलूनचं असेल, पॅराग्लायडिंगचं असेल, राफ्टिंगचं असेल, झिपलाईनचं असेल, म्हणजे तिथल्या ज्या काही रेग्युलर साईटसीइंग प्लेसेस आहेत त्याच्याबरोबर ॲड ऑन म्हणून आज
साहसी पर्यटन, साहसी खेळ हे अनिवार्य झालेले आहेत. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्यासाठी त्या ठिकाणी तसे चांगले प्रशिक्षणार्थी असतात किंवा अगदी त्याच्याबरोबर खरं आहे. त्यांचे ते म्हणजे कुणीही एकटाच पॅराग्लायडिंग करत नाही, त्याच्याबरोबर बरोबर. त्याचा एक चालक असतो, तो तुम्हाला घेऊन जातो. आज आपण जे बोलतोय ते ज्या पद्धतीनं दुर्लक्षपणामुळं, बेफिकिरीमुळं ऍक्सिडेंट वाढत आहेत, लोकांचे जीव जात आहेत. मग धबधब्याखाली उभारणं असू दे किंवा समोर धुकं दिसतंय, मला पुढचं काहीही दिसत नाहीये, पण तरी सुद्धा त्या डोंगर माथ्यावरती जायचं आणि तिथून पुढं जोरजोरात ओरडून माझा आवाज कसा पुन्हा प्रतिध्वनी ऐकू ते प्रतिध्वनी बघायचं. त्यात कुणाचा तरी पाय घसरतो आणि तो डोंगरावरनं खाली कोसळतो दरीमध्ये. अशा घटना पण कोल्हापुरात घडल्या. खूप साऱ्या याच्याबद्दल काय केलं पाहिजे? हे तुम्ही याच्यासाठी- अशा घटना रोखण्यासाठी तुमच्या दृष्टीने उपाय काय? एकतर सगळीच ठिकाणं ही तेवढीच धोकादायक असं नाही आहे. त्या प्रत्येक ठिकाणाचं वर्गीकरण जर आपण करू शकलो की कुठली ठिकाणं किती धोकादायक आहेत, तर मग त्या पद्धतीनं तिथं जात असताना लोकांनी कोणत्या सुरक्षा पहिल्यापासून प्लॅन केल्या पाहिजेत. तिथं मला कुठंपर्यंत जायचं आहे, तिथली बॅरियर जी आहेत ती तिथं फिक्स असणं गरजेचं आहे. तिथं जागेवरती आज काय आहे की आज संकपाळ साहेब आहेत. संकपाळ साहेब आपत्ती व्यवस्थापनात गेली 10-12 वर्ष कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना पश्चिम घाटापासून ते आपल्या महापुरापर्यंत सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. आज त्यावेळेस समजा राऊतवाडी धबधबा आहे, राऊतवाडी धबधब्यात जर एखादा इन्सिडेंट झाला तर तिथून मेसेज कोल्हापूरला येणार, कोल्हापूरमधनं टीम तिथं जाणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेस्क्यू आणि रिकव्हरी ही गोष्ट जी आहे ही आपल्या इथं फारशी फोकस केली जात नाही. रेस्क्यू हा खूप महत्त्वाचा असतोय कारण तो जिवंत व्यक्तीला केला जातो आणि रिकव्हरी जी असते ती डेड बॉडीची असते. त्यामुळं नेमकं काय करायचं आहे, माझा रेस्क्यू आहे का रिकव्हरी आहे? रेस्क्यू असेल तर त्याला गोल्डन आवर आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. अच्छा, गोल्डन आवर म्हणजे जो जखमी असतोय त्याच्याजवळ इमिडिएट काहीतरी पोचणं आणि त्याला ॲज इट इज सेव ठेवणं. त्याची तीव्रता जी असेल अपघाताची ती वाढू न देता त्याला ॲज इट इज कसं ठेवता येईल आणि मिन टाईम त्याला सपोर्टिंग टीम, त्याला इव्हॅक्युएशन करण्यासाठी येणारी टीम जी आहे, त्यामुळे ते गोल्डन आवर रेस्क्यूच्या वेळेस गोल्डन आवर हे खूप महत्त्वाचे असतात. आणि त्या पद्धतीची प्रणाली जी आहे, जिथं इन्सिडेंट होण्याची शक्यता आहे तिथली टीम ॲक्टिव्ह करणं, तिथला लोक जी आहेत, आज राऊतवाडीला कणसाचे स्टॉल आहेत, चहा भजीच्या गाड्या आहेत, सगळ्या आहेत. तिथनं पैसे प्रत्येकाला त्यांनी आता तिथं पैसे लावलेत. डेफिनेटली तिथल्या सुविधांसाठी पाहिजे, पण त्या सुविधांमधली सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि ते जे पैसे आहेत ते पैसे लोकांच्याकडनं घेतले पाहिजेत. तिथं सक्षम टीम ॲक्टिव्हली काम केली पाहिजे आणि ती टीम जी आहे ती टीम तिथलं सगळं नियोजन सांभाळेल. त्यांचं वेतन, त्यांचं गिर्यारोहण साहित्य, त्याचा मेंटेनन्स जो आहे तो येणाऱ्या पर्यटकाकडून घेतला गेला पाहिजे. मग ती तिथं सुरक्षा प्रणाली जशी आपण पोलीस किंवा हे म्हणतोय तेवढ्याच ॲक्टिव्हली तिथं ते काम होईल आणि त्याच वेळेस तिथले ॲक्सिडेंट जे आहेत ते तुम्ही म्हणता ते अगदी खरं. आपल्याकडे काय आहे की आपल्याकडं पर्यटन स्थळांचा विकास करायचा म्हणजे काय करायचं, तर त्या ठिकाणी चेंजिंग रूम बांधायच्या, त्या ठिकाणी एखादं शेड करायची, त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा निर्माण करायची. पण जसं विनोद कांबोज म्हणतायत त्यानुसार की त्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय कसे केले जातील याच्याकडं प्रशासनाचं, शासनाचं लक्ष नसतं. आपली सगळी नेते मंडळी म्हणतात कोल्हापूरमध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे, पण हे पर्यटन अधिक चांगलं, अधिक दर्जेदार आणि त्याचवेळी अधिक सुरक्षित कसं होईल याच्याकडे मात्र कोणी लक्ष दिलं जात नाही. मला संकपाळ साहेब तुम्हाला विचारायचं आहे, आता ज्या पद्धतीने म्हटले आपल्याकडे बहुतेक प्रत्येक तालुक्यामध्ये आता तिथल्या स्थानिक स्तरावरती तिथल्या तरुणांनी अशा पद्धतीचे रेस्क्यू फोर्स तयार केलेले आहेत. शिरोळ पासून ते कोल्हापूरमध्ये चंदगडपर्यंत, म्हणजे आमच्या अशोक रोकडेंपासून ते शिरोळमध्ये, इचलकरंजीमध्ये सगळ्या ठिकाणी आहे. या सगळ्यांचा हेतू खूप चांगला आहे. ते अतिशय म्हणजे खरोखर जीवावर उदार होऊन हे तरुण रेस्क्यूमध्ये म्हणजे बचाव कार्यामध्ये मदत करत असतात. पण त्या सगळ्यांना प्रॉपर प्रशिक्षण दिलं जाते का? आणि तुम्ही जरी आता इथे सरकारी अधिकारी म्हणून आला असला तरी सरकारकडून त्याच्यासाठी कितपत लक्ष दिलं जाते? मी आपल्याला सांगू इच्छितो की या बाबतीत कोल्हापूरनं संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला एक उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनात तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन काम करणारे आपले 2000 पेक्षाही जास्त व्हॉलेंटियर आहेत. या 2000 मध्ये आपल्या 500 पेक्षा जास्त युवती आहेत. देशातली पहिली पूर्णपणे महिलांची आपत्ती व्यवस्थापनाची प्रशिक्षण घेतलेली टीम आपण कोल्हापूरमध्ये बनवली. आपल्या या युवकांच्या बरोबरीनेच युवतीसुद्धा ट्रॅफिक मॅनेजमेंट, ट्रॅफिक कंट्रोल, क्राऊड मॅनेजमेंट, क्राऊड कंट्रोल, फ्लड रेस्क्यू, फ्लड इव्हॅक्युएशन ह्या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन करतात. आणि ज्याला आपण समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, हे आपण कोल्हापूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने गेली बरीच वर्ष राबवतोय. हे सगळं मला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही जो शब्द वापरलात की व्हॉलेंटियर, स्वयंसेवक किंवा स्वयंसेविका म्हणून, ते स्वतःच्या इच्छेनं ते काम करतायत. पण यातल्या किती लोकांना त्यातनं कायमस्वरूपी रोजगार मिळावा असं शासनाचं धोरण आहे? हा तुमच्या अखत्यारीतला प्रश्न नसेल कदाचित, पण या सगळ्या अशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी मानधन, त्यांना काही पगार, वेतन असं काही देतोय का आपण? आता आपण काय केलेलं आहे की साधारणपणे 2005च्या पुरानंतर आपण त्याही वेळेस एकत्र काम केलेलं आहे. 6, 7 आणि 8 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांनी हा एक इनिशिएटिव्ह त्यावेळेस घेतलेला होता. आणि त्यावेळेस आमच्याकडं स्वयंसेवकांची संख्याही लिमिटेड होती. आम्ही त्यांना पूर व्यवस्थापनासाठी काम केल्यानंतर होमगार्डच्या धर्तीवरती त्यावेळेस भत्ते देऊ केलेले होते. आत्ता नव्यानं म्हणजे सन 2022 मध्ये काम करत असताना आपल्या एका स्वयंसेवकाला वीरमरण आलं बीडमध्ये. तर त्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मी तुमच्या मताशी सहमत आहे. त्यावेळेस आपण राज्य शासनाकडे परत एक प्रस्ताव दिलेला आहे की हे जे स्वयंसेवक आहेत या स्वयंसेवकांचा किमान लाईफ इन्शुरन्स, त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स, आणि समजा हे असं काम करत असताना जर काही दुर्घटना घडली तर त्यांच्या कुटुंबाची आपण काळजी घ्यावी यासाठी तरतूद करावी. प्लस ते ज्या दिवशी ऑन कॉल येऊन आपल्यासोबत काम करतील त्या दिवशी किमान होमगार्डला ज्या पद्धतीनं कामाच्या दिवशीचा त्याला भत्ता दिला जातो त्या पद्धतीनं तो भत्ता त्याला देता यावा यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आपण आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केलेली आहे. आणि निश्चित त्याला या वर्षभरामध्ये किमान या वर्षी तरी आपल्याला त्याच्यात यश येईल अशी अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा, तुमचा आशावाद खूप चांगला आहे. तुम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, पण शासन दरबारी त्याचं काय होणार याचं उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही आहे. आत्तापर्यंत 2005 पासून 2024 पर्यंत इतक्यांदा महापूर येऊन गेले, इतक्यांदा काही मोठे अपघात घडले. दरीमध्ये एखादा ट्रक किंवा बस कोसळल्यानंतर विनोद कांबोज आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र रेस्क्यूसाठी धावून जातात. संपासाहेबांची सगळी टीम जातेच. एकीकडं सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्या घटकांना वेगवेगळ्या पद्धतीनं अनुदान देत सुटलेली आहे. मग कोण म्हणते माझी लाडकी बहीण, कोण शेतकऱ्याला काय देतंय, सगळं चालू आहे. हे द्यावं, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण जे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याच्या मदतीसाठी जात आहेत त्यांच्याकडं बघायला सरकारला वेळ नाही. यासारखी असंवेदनशीलता दुसरी कुठली असणार नाही. जे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, नेते मंडळी आणि राज्यातील सगळ्या नेते मंडळींना हा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं जे स्वयंसेवक काम करतायत रेस्क्यू फोर्समध्ये त्यांना किमान काही वेतन द्यावं, किमान काही त्यांना आर्थिक स्थैर्य द्यावं अशी सुबुद्धी तुम्हाला का येत नाही? असो, अनिल सर, आता आपण मगाशी बोललो त्यानुसार बऱ्याचदा माणसांची बेपर्वाई आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामुळं अपघात होत आहेत. आपण जे आता बघतोय, आता अनेक जण फिरायला म्हणून येतात नदी काठी किंवा धबधब्याच्या ठिकाणी, पोहायला येत नसतं, पाण्याचा अंदाज नसतो, तरी सुद्धा पाण्यात उतरतात. ही कुठनं येते एकदम उर्मी, सुरसुरी? ही सुरसुरी येण्याचं कारण तिथलं वातावरण, पोटात गेलेलं औषध आणि चमकोगिरी करायची हौस, आणि तिथं येणाऱ्या ज्या महिला आणि मुली असतात, मग तिने आपल्याकडे बघावं, त्यांना आकर्षित करण्यासाठी. म्हणजे त्याला पोहण्याचं का ठ माहीत नसतं. इव्हन पोहणाऱ्यांनी लोकांनी सुद्धा ज्या पाण्याचा आपल्याला अंदाज नसतो त्या पाण्यात जायचंच नसतं. धबधब्याच्या ठिकाणी तर अजिबात जायचं नसतं. जो नदीत पोहू शकतो तो समुद्रात पोहू शकत नाही, जो समुद्रात पोहू शकतो तो नदीच्या महापुरात पोहू शकत नाही. हे सगळं माहीत असताना, आपत्ती व्यवस्थापन सूचना करत असताना सुद्धा त्यावेळच्या पोटात गेलेलं औषध आणि तिथला जो माहोल तयार झालेला असतो, तिथं आपल्या जीवाचं काय झालं तरी चालेल अशा पद्धतीनं मुलं उड्या मारताना मी पाहिलेली आहेत. एक आंबोलीचा धबधबा मी बऱ्याच वेळेला बघतो जाता येता, कारण रोडवर असल्यामुळं बऱ्याच वेळा बघतो. त्या ठिकाणी ज्या वेळेला पावसाळा गेल्यानंतर मी 1-2 वेळा थांबून बघितलं, म्हटलं वर चढून बघूया काय केलंय. बऱ्यापैकी सरकारनं तिकडे शिड्या लावलेल्या आहेत, काही हात पायऱ्या केल्या, रेलिंग केले. परंतु मला तिथं जवळपास मी 2 पोती काचा गोळा केल्या. बापरे. ज्या बाटल्या पावसाळ्यामध्ये फुटलेल्या होत्या साहेब,
त्या आम्ही गोळा केल्या. माझ्यावर एक 2-3 मुलं होती, तिथंच पोती घेतली आणि ती जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही गोळा करून खाली आणून कोपऱ्यात आम्ही ठेवलं. म्हणजे यासाठी आम्हीच जबाबदार आहोत, म्हणजे नागरिक म्हणून आम्ही जबाबदार आहोत. आता मगाशी साहेब म्हटले की पर्यटन झालं का पाहिजे. साहेब पर्यटन झालं पाहिजे, बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. कारण एक एक देश नुसते पर्यटनावर श्रीमंत झालेले आहेत. आणि आपल्या कोल्हापूर जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम घाट असेल, यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की ह्या इथं आपण सरकारचं प्रचंड उत्पन्न वाढेल इतकं पोटेन्शियल आहे. आता ह्यांनी जो विषय काढला आणि तुम्ही जो विषय काढला हा महत्त्वाचा आहे. त्याला पार्टली परमनंट करायला काय बिघडते. साखर कारखाना ज्यावेळेला सीझन चालू होतो त्यावेळेला पार्टली परमनंट लोक तिथं कामाला येतात आणि ती 4-5 महिने जो साखर कारखाना चालू असतो तेवढ्यापुरता त्यांना पगार मिळतो. नंतर ते आपला मग गाई म्हशी पाळतात. तशा पद्धतीनं हे 2000 लोक म्हणजे कोल्हापूरला जास्त नाही साहेब. या 2000 लोकांना पार्टली परमनंट केलं पाहिजे. म्हणजे त्यांना सगळे त्याचे भत्ते बाकी सगळ्या गोष्टी त्याला चालू राहतील आणि किमान 4 महिने त्याचा पोटाचा प्रश्न मिटेल आणि इतर वेळा तो आपला काहीतरी व्यवसाय करेल. आणि ही सरकारनं भूमिका घेतली पाहिजे. साहेब सरकारनं घेतली पाहिजे, पण या जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर मनात आणलं आणि जर कोल्हापुरातल्या ज्या स्वयंसेवी संस्था संघटना आहेत, औद्योगिक कारखाने आहेत, त्यांनी ठरवलं तर CSR फंडमधनं हे अशा पद्धतीच्या व्हॉलेंटियर्सना दत्तक पण घेता येईल. त्यांना जे लागेल ते देता येईल. शक्य आहे साहेब. या अनुषंगानं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की 2000 स्वयंसेवक असतील तर त्यातले 200 जरी परमनंट केले, आपण 200 स्वयंसेवक परमनंट केले तर त्याचा फायदा काय आहे. गोल्डन आवर आपल्या हातात राहते. मी जे गोल्डन आवर सांगितलं रेस्क्यू मध्ये घडल्यानंतर तत्काळ तिथं तेवढे 200 तुम्ही परमनंट करा. बाकी सगळे जे आहेत ते तुम्हाला ज्या वेळेस ते येतात त्या पद्धतीनं त्यांना ठेवा. हे 200 लोक नेहमी आपल्याला अपडेट ठेवता येतील. कारण कोणतंही प्रशिक्षण अशा प्रणालीतलं जे प्रशिक्षण आहे त्याचा कालावधी 2 वर्षाचा असतो. 2 वर्षानंतर परत तो कोर्स आपल्याला अपडेट करून घ्यावा लागतो. हे म्हणजे जागतिक स्तरावरचा तो नियम आहे त्यातला. आणि त्यामुळं ही जी 200 लोक आहेत ती परमनंट असतील, ती अपडेट होत राहतील. त्यांच्याकडून बाकी सगळ्यांना नवीन प्रणाली जी असेल ती पास ऑन केली जाईल आणि त्यामुळं टेक्निकल आणि नॉलेज वाईज आपला सगळा जिल्हा याच्यामध्ये अपडेट राहील. तुम्ही आत्ता जसं म्हटलं चारू सर की याच्यासाठी काही कंपन्या जर पुढे आल्या CSR मध्ये आणि त्यांनी जर अशी एक 10 मुलं त्यांच्याकडं जर हे करून घेतले आणि त्यांच्या CSR मधनं त्यांनी काही साहित्याने टीम केली तर ती लोक त्यांच्याच कंपनीत रेग्युलर काम करतील इतर वेळेस. आणि ज्या वेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस ते इमिडिएट अवेलेबल होऊ शकतील की जेणेकरून त्या मुलांना आम्ही वर्षभर बसून पगार देतोय असं न होता त्यांचं काम चालेल, त्यांचा चरित्र चालेल. आणि या पद्धतीनं अतिशय ऍक्टिव्ह टीम जे आहेत आणि आज आपल्याकडे म्हणजे सरांच्याकडे आहेतच. सगळ्याच उद्योजकांना या निमित्तानं विनंती आणि आवाहन आहे की हा एक नवीन पर्याय आता या निमित्तानं समोर आलेला आहे, त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा. कारण अशा पद्धतीची जर आपत्ती व्यवस्थापन निर्मूलनाची एक स्ट्रॉंग टीम कोल्हापुरात तयार झाली, ऑलरेडी ही माणसं काम करतायत, फक्त त्यांना थोडासा आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे, स्थैर्य देण्याची गरज आहे. मला संकपाळ सर तुम्हाला विचारायचं आहे तर बेसिक मुद्दा आपण सुरुवातीला म्हटलं त्यानुसार निसर्ग निर्मित आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती. मानव निर्मित मध्ये कुठल्या कुठल्या येतात आणि मानवाच्या कोणत्या चुकांमुळे अशा आपत्ती घडतात, स्पष्ट परखडपणानं सांगा. आता मी अनिलजी जे बोलले त्याला थोडंसं धरून बोलू इच्छितो की ह्या ज्या घटना घडतायत ह्या मानव निर्मितच आहेत. आत्ता पावसाळा सुरू झाला पण मी आपल्याला सांगू इच्छितो की 24 एप्रिल ते साधारणपणे 30 मे पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी कडक उन्हाळा असतानाही पाण्यात बुडून साधारणपणे 30 लोकांचा मृत्यू झालाय. आणि याच्यामध्ये सुद्धा जो मुद्दा तुम्ही मांडला त्यातले मॅक्झिमम लोक पोहायला येत नसताना पाण्यात उतरलेले आहेत. 2 दिवसापूर्वी झालेलं काळमवाडीचं जरी उदाहरण बघितलं, पहिल्यांदा पाण्यात उडी मारणारा जो 18 वर्षांचा युवक होता त्याला पोहायला येत नव्हतं तरी सुद्धा त्यांनी पाण्यात उतरायचं धाडस केलं. दुर्दैवी घटना आहे, पण पुन्हा म्हटलं असं की त्याला त्या माणसांचीच करणी जबाबदार असते असं आता बोलता येत नाही, पण ही खरी वस्तुस्थिती आहे. सत्यस्थिती पण आहे. दुसरीकडे ऍट द सेम टाइम मी मानव निर्मित त्या माणसाची चूक म्हणून म्हणतोय, पण आता दरवर्षी विजेचा शॉक लागून म्हणजे शेतामध्ये वीज वाहिनी तुटून पडलेली होती, विद्युत तार तुटून पडलेली होती. मागच्या आठवड्यामध्ये शाहूवाडीतली 2 सख्खे भाऊ, काय करायचं त्या आई वडिलांनी. मग याची जबाबदारी कुणावर तरी, शेवटी अकाउंटेबिलिटी महत्वाची आहे. याच्यात MSCB वरती जबाबदारी आपण टाकू का तिथल्या ग्रामपंचायत टाकू हा पुढचा भाग आहे. पण अशा ज्या काही मानव निर्मित आपत्ती आहेत
त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात आणि त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येतील? मानवनिर्मित जे बाबी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे जे अपघात होत आहेत, जसं मी मगाशी आपल्याला म्हणालो की रस्ते अपघातांचं प्रमाण मोठं आहे. रस्ते अपघातांमध्ये चुकीच्या बाजूनं वाहन चालवत येणाऱ्या लोकांचे ऍक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्याच्यामध्ये शॉकिंग दुसरी बाब अशी आहे की दरवर्षी आपल्या देशामध्ये 1.5 लाख लोक रस्ते अपघातात मरतात आणि या 1.5 लाखातले फक्त 20% जागेवरती जातात. उरलेले 1,20,000 लोक हे फक्त वेळेत मदत न मिळाल्यामुळे जातात. त्याच्यावरती सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. औद्योगिक बाबींसोबत जे मी बोललो, औद्योगिक क्षेत्रामध्ये घडणाऱ्या दुर्घटना आहेत, ऍक्सिडेंट व्हायला लागले आता भयानक म्हणजे अगदी एखाद्या त्या चेंबर मध्ये स्वच्छता करायला उतरले आणि त्याच्यामध्ये गुदमरून गेले. ग्रामीण भागामध्ये ते कडबाकुट्टीच्या मशीन मध्ये हात गेला, पदर अडकला, अशा पद्धतीने मृत्यू होत आहेत. घरामध्ये साप चावून किंवा विंचू चावून मृत्यू होत आहेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर मी दरवर्षी मला इतका त्याचा त्रास होतो की आगीच्या घटना ज्या घडतात, म्हणजे आपल्याकडे आपलं जे जुनं वायरिंग असतं ते वायरिंग दुरुस्त करून घ्यावं, ते चांगलं ठेवावं, ही आपल्याला कोणाला जाणीवच असत नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्याच्यातून जनावरं गेली, माणसं गेली, हे दरवर्षी घडतं. उसाच्या फडामध्ये वरनं ठिणगी पडली आणि उसाच्या फळाला आग लागली. मग काही जण म्हणतात ती आग लावली होती, काही जण म्हणतात लागली होती. काही असलं पण काही असलं तर शेवटी ती एक आपत्ती आहे. आणि या सगळ्या आपत्ती जर आपल्याला रोखायच्या असतील, सुरुवातीला म्हटलं तसं की आपत्ती किंवा दुर्घटना ही ऍक्सिडेंट असतो. ऍक्सिडेंट काय कोण मुद्दाम करवत नाही, पण आपलाच जर बेफिकिरी किंवा आपली जर दुर्लक्षितपणा किंवा काय म्हणू ओव्हर कॉन्फिडन्स हा जर त्याच्यामध्ये येत असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवरती नजर ठेवली पाहिजे, काय केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे अजूनही या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जाणीव जागृती व्हायला पाहिजे. लोकांमध्ये या बाबींबद्दल जोपर्यंत अजून आपण तळागाळापर्यंत जाऊन ह्याची माहिती देणार नाही, त्याची जाणीव करून देणार नाही, तोपर्यंत हे प्रमाण वाढतच राहील. आणि एक मुद्दा राहिला तो म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला ढगांचा कडकडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होतो, त्यावेळी वीज पडून सुद्धा अनेकांचा मृत्यू होतो. बरोबर, ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण मग याच्यावरती तुम्ही खरं तर अवेअरनेस करताय, निश्चित पण मग तो पोहोचत नाही लोकांपर्यंत का? लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत काय? वीज पडून झालेल्या घटनांचं जर तुम्ही म्हणाल तर प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण नगण्य आहे, पण ते आहे. हे होत असताना सुद्धा नॉर्मली आता काय झालेलं आहे की शासनाने दामिनी म्हणून एक ऍप केलेलं आहे जे प्रत्येकाच्या ऍक्सेसला आहे. म्हणजे माझ्याकडे जर दामिनी ॲप असेल तर मला माझ्या 20 किलोमीटरच्या आणि 40 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठं वीज पडणार, पुढच्या 7 मिनिटात कुठं पडणार, 14 मिनिटात कुठं पडणार, 21 मिनिटात कुठं पडणार, याचा सुद्धा अपडेट आपल्याला मिळतो. पण मुळात हे अशा पद्धतीचं दामिनी ॲप आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं असतं, कुणाला माहिती आहे? हे आपण दरवर्षी याच्याबद्दल आपण लोकांना सांगतोय. मी गेली 3 वर्ष सांगतोय, 3 वर्ष आपण याच्याबद्दल मी अगदी चॅलेंज देऊन सांगतो की प्रत्येकानं आपला मोबाईल उघडून बघावा आणि दामिनी ॲप आहे का बघावं. नको ती अनेक ऍप असतील, स्विगी झोमॅटोची भरपूर ऍप असतील, पण दामिनी ऍप असणार नाही. आपण याच्याबद्दल मला नेहमी असं वाटतं की सरकारी पातळीवरती प्रयत्न चालू असतात, पण सर्वसामान्य लोकांना त्याशी काही देणं घेणंच असत नाही. अनिलदा विचार काय करायचं? म्हणजे हे म्हणतात तसं दामिनी ऍप तुम्हाला तरी माहित होतं का हो? मला माहित नव्हतं, आज साहेबांच्या माध्यमातून मला कळालं. पण चांगली गोष्ट आहे, त्याचं प्रबोधन केलं जाईल निश्चितपणानं. दुसरी गोष्ट आहे साहेब की ज्या ठिकाणी पर्यटन जातात त्या ठिकाणी व्यापारी असतात. सर मगाशी म्हटले, कोण कंस विकतो, कोण फुटाणे विकतोय, कोण काय विकतोय, स्नॅक विकतोय, प्लास्टिकचे बॉटल विकतोय, ग्लास विकतोय. तर ह्याला पहिल्यांदा बंदी घातली पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांनी पण अवेअरनेस दाखवला पाहिजे आपला. जर आपलं पोट त्याच्यावर चालणार असेल, सरकारनं बंदी घातली असं त्यांचा आता हाहाकार माजलेला आहे की आता आम्हाला काय चालणार. पण तो असा सांगत नाही. कारण मी आंबोलीला बघितलं की बाबा वरनं दगड यायला आलेली त्या दिवशी, तर तिथल्या माणसानं असं सांगितलं नाही की वरनं दगडायला तुम्ही तिकडे जाऊ नका. म्हणजे मला जर धंदा होणार असेल तर मी पण माझ्या पर्यटकांची काळजी घेतली पाहिजे, हा अवेअरनेस इथं आला पाहिजे. आणि उद्देश काय सरकारचा की तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, पण तो होताना दिसत नाही. कोल्हापुरातनं कोणतरी एखादा मोठा उद्योगपती जातोय, तिथे रिसॉर्ट बांधतोय, तिथं दारूच्या बाटल्या नेऊन अगोदरच ठेवलेल्या असतात. मग सरकारनं बंदी घातली तर मग बाहेरनं दारू जाते तिथं, मग ती दारू मिळते कुठून? हा संशोधनाचा विषय आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित व्हायच्या झाल्या तर तिथल्या स्थानिक लोकांनी या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत. जसं गडकोट किल्ल्यावर दारू प्यायची नाही ही जशी काही मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी मोहीम घेतली, जे गावल त्यांना बडधून काढलं आणि त्यावेळेला ते आता लोक जातानाच भितात. तसं पर्यटनाच्या ठिकाणी येणारे तिथल्या आसपासची जी काही युवक असतील, तिथले तरुण मंडळ असतील, त्यांनी दारू पिऊन येणाऱ्या लोकांना झोडपूनच काढलं पाहिजे आणि दारू पिऊन येणाऱ्याला आतच घेतलं नसलं पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे, तरच हे पर्यटन अधिक फुलेल.
नाहीतर प्रत्येक वेळेला चर्चा करायची आणि एखादा इन्सिडेंट घडला की आपण 4 लोकांनी एकत्रित येऊन त्याबद्दल उहापोह करण्यापेक्षा या गोष्टी दक्षता म्हणून अगोदरच घेतल्या पाहिजेत आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे तिथं जाणाऱ्या पर्यटकांना तिथला कुठल्याही प्रकारचा अंदाज नसताना आपण लांबूनच त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, लांबूनच त्याचा फोटो काढला पाहिजे. अन्यथा पर्यटनाच्या स्थळाकडे जात असताना सरकारनं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनानं मोबाईलवर बंदी घातली पाहिजे आणि दारूवर बंदी घातली पाहिजे आणि ती कायद्यानं तिची अंमलबजावणी केली पाहिजे. एखादा होमगार्ड त्या ठिकाणी ठेवून जाणाऱ्या 2000 लोकांना तो रोखू शकणार नाही. म्हणूनच त्यात सगळ्यात महत्वाचं आहे स्वयंशिस्त. स्वयंशिस्त. हे अतिशय महत्वाचं आहे जे आपल्या देशात अजिबात नाहीये. तुम्ही एका राजकीय पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता आपण म्हणतो की या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन हे नैसर्गिक आहे. पण आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक टेकड्यांवरची झाडं तोडून त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधली जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील फार्म हाऊसचा जर आपण आता आकडा काढायचा झाला तर मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात किमान 10 ते 12 हजार फार्म हाऊस जास्तच आहेत, कमी नाही. पण ही फार्म हाऊस झालेली आहेत आणि त्याच्यासाठी अनेक ठिकाणच्या टेकड्या तोडल्या गेल्या. आपण म्हणतो महापूर नैसर्गिक आपत्ती आहे, पण पुन्हा कोल्हापूर महानगरपालिकेनं या रेड झोन मध्ये बांधकामाला परमिशन दिली आणि अनेकांनी त्या रेड झोन मध्ये बांधकाम केली म्हणून महापुराची तीव्रता वाढू लागली आहे. म्हणजे पुन्हा नैसर्गिक आपत्तीला सुद्धा माणसाची करणीच जबाबदार आहे आणि म्हणून ते संकट अधिक गहिरं बनत चाललेलं आहे. अशा वेळेला सरकारी यंत्रणाच या सगळ्या आपत्तींना एक प्रकारे कारणीभूत आहे आणि इतकी वर्ष जी काही राज्यात देशात ज्यांनी सरकार केलं ते याला कृती जबाबदार असं वाटत नाही. 100% जबाबदार आहे साहेब. रेड झोनमध्ये ब्ल्यू लाईनमध्ये बांधायला परवानगी नाही, रेड झोनमध्ये बांधायला परवानगी आहे. परवानगी आहे पण त्याला काही निकष आहे. मग ते सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये घर तुम्हाला काढता येत नाही, बेसमेंट करता येत नाही. मला जे डोळ्याला दिसले ते मी सांगतो. मी माझी आरोग्यमंत्री दिग्विजय खानिवकर यांच्या घरी जात होतो. त्याच्या समोर संपूर्ण साहेब शेती होती, सगळी संपूर्ण शेती होती. आणि कधीतरी दिवाळीला पाडव्याच्या निमित्तानं किंवा ह्याच्या निमित्तानं ज्यावेळेला ऊस लागायचा देवाला दसऱ्याला वगैरे तेव्हा मी प्रत्यक्षात मी स्वतः 10 ते 12 फूट खाली उतरून मी ऊस काढलेले आहेत. बरं तिथं बांधायला परमिशन आहे पण ते स्टिल्ट बांधकाम करायला पाहिजे होतं. या लोकांनी परमिशन घेतली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिकडे कानाडोळा केला आणि लाखो ट्रक मोडून टाकला. मग ते पाणी खेळणार कुठं? जे पाणी खेळलं पाहिजे होतं तिथं ते उसापिसातून खेळत होतं, ते खेळलं नाही. आणि ह्यांनी बांधकाम करायला परवानगी घेतली आणि फक्त 10 फूट जागा ठेवली आणि 40 फूट खाली भरती टाकलेली आहे. याला हे सरकार जबाबदार आहेत, सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत. आपल्या माणसांना परमिशन देणं आणि संपूर्ण समाज व्यवस्था आता उद्ध्वस्त झालेली आहे. 80% कोल्हापूर हे पाण्यात जाण्याचं कारण त्यापैकी हे प्रमुख कारण आहे. जी बांधकामं झालेली आहेत कॅचमेंट एरियामध्ये ती बांधकामच आता काढून भविष्यामध्ये टाकायची पाळी येईल. अन्यथा गोकुळ हॉटेलपर्यंत पाणी येण्याची प्रक्रिया ही कायमपणानं दरवर्षी तुम्हाला अनुभव येईल. मगाशी आपण जसं म्हटला की पाऊस 4 महिन्याचा पाऊस 15 दिवसात सुद्धा पडू शकतोय, महिन्यात सुद्धा पडू शकतोय. आणि त्यामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये पाणी येणारं कुठं जाणार? परवाच जे काय सेनापती कापशीच्या ठिकाणी जो पाऊस झाला, ढगफुटी झाली, त्या ढगफुटीला महाराजांच्यावर मी भेट द्यायला त्या ठिकाणी प्रत्यक्षात बघितलं तर तिथं कुठल्याही प्रकारे काही नसताना टेकडीवरच्या घरामधनं सुद्धा पाणी वाहून गेलं. म्हणजे किती पाणी आलं असेल मी नुसती कल्पनाच करून माझ्या अंगावर काटा आला. खरं भीषण आहे. म्हणून म्हटलं हे सगळं राम भरोसे चालू आहे. म्हणजे आपल्याला माळीणची दुर्घटना आठवतीये. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असा प्रकार झालेला होता. त्याचबरोबर गेल्याच आठवड्यामध्ये हाथरसमध्ये ज्या पद्धतीनं चेंगराचेंगरी झाली भोलेबाबांच्या त्या सत्संगामध्ये हे आपण बघितलेलं आहे. आपण महापुराचं संकट कोल्हापूरकरांनी अनुभवलेलं आहे. भुशी डॅममधली घटना त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर काटा येतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नद्यांमध्ये तलावांमध्ये बुडून मृत्यू होत आहेत. रस्ते अपघात तर रोजच होत आहेत. वीज चमकून वीज अंगावर पडून लोकांचे मृत्यू होत आहेत, जनावरं जात आहेत. लँडस्लाईड होती आहे, भूस्खलन होते. 3-3 महिने पन्हाळ्याचा रस्ता बंद होतोय. ज्योतिबावरती तर बऱ्याचदा लँडस्लाइडिंगची भीती असतेच. या सगळ्या प्रकारामध्ये जोपर्यंत आपण अधिक निसर्गाबद्दल जागरूक होत नाही आणि आपण अतिरेकी धाडस टाळत नाही तोपर्यंत या परिस्थितीला लगाम बसणार नाही. मला विनोद तुमच्याकडनं आता पिन पॉइंटेड विचारायचे की अशा पद्धतीच्या दुर्घटना टाळण्यासाठी काय करता येईल सर्वसामान्य माणसाला? तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या ॲडव्हेंचर गेममध्ये जाऊ शकता. सर्वसामान्य माणसाला ॲडव्हेंचर गेमचा पण आनंद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर या निसर्गाशी जुळवून त्याचा आनंद घेत असताना पण जिवंत राहायचंय. काय करायला?
सगळ्यात महत्त्वाचं एक शासनाने एक अतिशय चांगली गोष्ट केली आहे, ती म्हणजे 2015ला साहसी खेळांचा एक नवीन GR ॲप्लिकेबल झाला आणि मागच्या 2 वर्षापासून त्याचं स्ट्रॉंगली ॲप्लिकेशन सुरू केलं. आज ज्या संस्था अशा पद्धतीचे साहसी खेळ, मग ते जमिनीवरचे, पाण्यातील किंवा हवेतील असतील, त्या सगळ्यांच्यासाठी एक नियमावली तयार केली आहे की ती करत असताना तुम्ही ॲक्टिव्हिटी करू नका असं कुठंही त्यात नाही आहे, पण त्या ॲक्टिव्हिटी करत असताना काय प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. ती प्रणाली जी आहे ती आत्ता प्राथमिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी अतिशय चांगली अशी प्रणाली आहे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात कमीत कमी एक 10,000 संस्था असतील किंवा साहसी पर्यटन व्यावसायिकदृष्ट्या ऑपरेट करणारे असतील, पण त्यातल्या 100 एक संस्थांनीच फक्त शासनाकडं, पर्यटन विभागाकडं ह्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे. ही आता याच्यातलं सगळ्यांना अपील करणं आणि त्यांनी रजिस्टर होणं याच्यासाठी प्रयत्न करतोय. पण मला वाटते याची सुरुवात जी आहे ती मोठ्यानं सांगण्यापेक्षा लहानांपासून जर सुरुवात केली तर खूप चांगला इफेक्ट त्याचा आपल्याला बघायला मिळतोय. एक वेळ मी गाडीत बसलो तर मी सीट बेल्ट लावत नाही, पण माझी मुलगी विदाऊट सीट बेल्ट ती कधीही फिरत नाही. आणि त्यामुळं मला वाटतंय की हा फोकस जो आहे, हा फोकस आपण मुलांच्या वरती जर करू शकलो. आज इंटरनॅशनल सिलेबसमध्ये आउटडोर एज्युकेशन हा विषय कंपल्सरी आहे आणि तो एज वाईज. आज तुम्ही म्हणताय ते तुमच्या क्षेत्रासाठी योग्य आहे, पण नाही, सर्वसामान्य माणूस जो धबधब्याखाली जाऊन उभारतोय आणि तो वाहून जातोय किंवा वरनं धबधब्यातनं येणारा दगड डोक्यात पडतोय, एखादी झाडाची फांदी येऊन पडते आणि तो मरतोय, किंवा मगाशी म्हणलं त्यानुसार की धुकं पडायला लागलं की अनेकांना सगळ्या डोंगर दऱ्यांमध्ये फिरायचा मोह होतो आणि मग त्या धुक्यामध्ये दिसत नसतं आणि कोणतरी त्या दरीमध्ये कोसळतो आणि मृत्यू होतो. अशाही घटना घडल्या आहेत. तर या दृष्टीनं आता तुम्ही म्हणताय त्यानुसार GR निघालेला आहे, पण प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचू शकत नाही. मी त्यासाठी जो मगाचा उपाय जो म्हटला ना, की आज राऊतवाडीला बरकीला कोण चालला असेल ना, आज बरकीला एंट्रन्स त्यांनी ठेवलाय, तिथं पार्किंगचे पैसे घेतात, सगळे घेतात. तर तिथं जे आहे ना, तिथं त्यांना पहिला ब्रेक देणं, तो ब्रेक देऊन तिथनं लोक किती टेस्टिंग करणं, सगळ्या गोष्टींचं टेस्टिंग. दुसरी गोष्ट काय होते की एका दिवसात आपल्या इथलं जिल्ह्यातलं पर्यटन सगळं बघितलं, जसं 25 लाख लोक महालक्ष्मीला फक्त 9 दिवसात येतात, ज्योतिबाला 7 लाख लोक 3 दिवसात येतात, तसं बरकी वॉटरफॉलला, राऊतवाडीला असेल तिथं एका दिवसात हजारो लोक जातात. तर होतंय काय की आज ती जी रीग लागते ना, ती रीग इतर कुठं डायव्हर्ट करायला काहीच ऑप्शन नाही आहे. तर त्यासाठी असे काही ऑप्शन्स करता येतील का जेणेकरून गर्दीचा फ्लो जो आहे तो डायव्हर्ट होईल आणि तिथं अदर ॲक्टिव्हिटी काही लोकांच्यासाठी करता येतील का, ज्यातून उत्पन्न सुद्धा वाढेल, त्यातलं लोक स्प्लिट होतील, की जेणेकरून एका वेळेस हजारो लोक त्या वॉटरफॉल खालती असणार नाहीत, ती वेगवेगळ्या ठिकाणी असतील. ते जर झालं तरी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणं, फोकस करणं हे सोपं होणार आहे. आणि ही एक त्यातला माझ्या मते एक ट्रायल हे म्हणून एखादं ठिकाण फाइंड आउट करायला पाहिजे आणि तिथं एक SOP आपण तयार करून ती ऑपरेशनमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि मग ती आपल्याला कॉपी पेस्ट इतर सगळ्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्यासाठी हाच सगळ्यात उत्कृष्ट उपाय राहील. संगपाळ साहेब, तुमचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो आपत्ती घडल्यानंतर तिथं जातो आणि रेस्क्यू करतो किंवा जसं म्हटलं की रिकव्हरी करतो. एकीकडे तुम्ही वर्षभर तुम्ही म्हटलं तसं की शासनाच्या वतीनं अवेअरनेसचे प्रोग्राम पण करत असता, पण तरीसुद्धा सर्वसामान्य माणसाला त्याशी काही देणं घेणं नसतं. अपघात घडतो, आपत्ती येते, त्याच्यामध्ये माणसं पोळतात, मरतात. अशा वेळेला कॉमन माणसानं सर्वसामान्यरित्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, प्रिकॉशन घेतली पाहिजे? 2 दिवसापूर्वी आपण एक सूचना निर्गमित केली संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याचशा विभागांना आणि लोकांनाही आपण सांगतोय की अशा ठिकाणी जात असताना सुरक्षेची किमान साधनं सोबत ठेवा. म्हणजे एखादा दोरखंडाचं एखादी जुडी, बुशी डॅमचा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की जर त्या ठिकाणी एखादा दोरखंड असला तर त्या लोकांचे किती त्या प्राण वाचले असते, जीव वाचले असते. सोबत एखादी रबरी ट्यूब जी असंही गावामध्ये मुलं वापरतात. समजा आता परवा काळमवाडी धरणावर 13 लोक आलेले होते, 13 पर्यटक होते, ते निपाणीमधून आलेले. त्यांनी सोबत एखादी दोऱ्याने जर इनरची ट्यूब जरी ठेवली असती, दुसऱ्या ज्या युवकांना त्याला वाचवण्यासाठी उडी मारली, त्याचा डोकं आपटून त्याचा जीव गेलेला आहे. जेव्हा आम्ही त्या बॉडीज वर काढल्या तेव्हा असं लक्षात आलं त्यांनी डाईव्ह केलं आणि त्याची ही बाजू दगडावरती आपटली. बापरे.
म्हणजे ह्या बेसिक गोष्टी जर असतील, एखादं लाईफ जॅकेट, आता आम्ही स्थानिक ग्रामपंचायतींना सुद्धा असं सूचित केलेलं आहे, या बेसिक गोष्टी ठेवा. 5 लाईफ जॅकेट ठेवा, 2 लाईफ रिंग ठेवा, दोरखंडाचे 2 गठ्ठे ठेवा, की जेणेकरून असं जर कोणी पाण्यात बुडायला लागलं तर त्यांच्यापर्यंत आपल्याला त्या गोष्टी टाकता येतील, त्यांना बाहेर ओढता येईल. एवढ्या बेसिक गोष्टी जरी लोकांनी केल्या तरी सुद्धा आपण एखादा जरी जीव वाचवला तरी सुद्धा ते खूप महत्त्वाचं होईल आणि चांगलं होईल. मला नेहमी काय वाटतं माहिती आहे काय, की आपल्याकडे या ज्या आपत्ती घडतात ना, त्याचं कारण काय माहिती आहे का, 2 वाक्य. पहिलं वाक्य म्हणजे ह्यो कोण मला सांगणार, आणि दुसरं वाक्य मी कोणा माहित नाही काय. त्याला काय होतंय, हा, आणि त्याला काय होतं, त्याला काय होतं, बरं, आता होते ना, होते त्याला काय होते. त्याला काय होतंय. या सगळ्यामध्ये आपली मानसिकता मुळात जबाबदार आहे. म्हणजे आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे. आपला जीव आपल्याला प्यारा असतो, पण तो जपला पाहिजे. त्यामुळं फाजील धाडस करून चालणार नाही. जसं आत्ता म्हटले की त्या बिचाऱ्या मुलाची हेतू खूप चांगला होता, इच्छा खूप चांगली होती की त्या दुसऱ्या मुलाला पाण्यात पडलेला वाचवायचे, पण त्या पाण्यामध्ये खाली मोठमोठे दगड आहेत, खडक आहेत, हेच त्या बिचाऱ्याला माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्याचा जीव गेला. त्यामुळे आपली इच्छा कितीही चांगली असली तरी पुन्हा तिथंच येतोय, अरे मग प्राक्तनच असेल, नशीबच असेल तर काय करणार, वेळ आली की कोण कुणाला थांबवू शकत नाही, वाचवू शकत नाही. हे सगळं बरोबर आहे, ते एका जागी आहे. पण आपण किमान काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, किमान काही स्वतःला बंधनं घालून घेतली पाहिजेत. विशेषतः मला नेहमी असं वाटतं, छान सुंदर धबधबा दिसतोय, लांबून बघा, फोटो काढा लांबून, आणि या ना सगळे घरातले एकत्र बसून जेवा, गाण्याच्या भेंड्या खेळा, आणि पुन्हा घरी या. काय नडले, आपण त्या धबधब्या खालीच जाणार, त्या पाण्याची खोली माहीत नसताना त्या पाण्यामध्ये उतरणार, काय नडलेलं आहे. म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्ट ही ओरबाडून घ्यायची आणि निसर्ग सुद्धा ओरबाडून घ्यायचा, ही जी आपल्यातली एक अहमिका तयार झालेली आहे, एक वृत्ती तयार झालेली आहे, त्या वृत्तींमुळे अशा घटना घडत आहेत. सो निसर्गाचा आनंद शांततेनं घेऊ शकता येतो. वर्षा पर्यटन करत असताना आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे. केवळ वर्षा नाही, कोणतेही पर्यटन असू दे. मला शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगपासाहेब एवढंच विचारायचे की आपत्ती व्यवस्थापन विभाग हा केवळ पावसाळ्यापुरता असतो का वर्षभर तुमच्याकडे कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज चालतात, कशा कशावरती तुमचं लक्ष असतं? आपण पूर्ण वर्षभर काम करतो. रस्ते जसे हे सगळ्याच आपत्ती, नॉट ओन्ली फ्लड्स, फक्त पूर नव्हे, पावसाळा नव्हे, पूर्ण वर्षभर. एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला तिथं वाचवायला जायचंय, कोणी पाण्यात वाहून गेलं त्याला काढायला जायचंय, एखादं मोठं गॅदरिंग होत असेल, महालक्ष्मीचं नवरात्रीतली गर्दीचं व्यवस्थापन आपण करतो, ज्योतिबावरचं करतो, औद्योगिक दुर्घटना घडली तर तिथेही आपण आग विझवायला, लोकांना बाहेर काढायला जातो. पूर्ण वर्षभर आता काम आपलं. मग तुम्ही तुमच्याकडनं असं व्हॉलंटरी लोकांना प्रशिक्षण द्यायला का सुरुवात करत नाही? ज्याला यायचं तर नाही या. नाही, हा ते तर करतोच आपण. म्हणजे मी शोकांतिका सांगतो, गेल्या वर्षी सलग 4 दिवस आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध केली. NDRFच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करतोय. ज्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी नाव नोंदणी करा, मोफत. राहणं खाणं 3 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था. 7 लोकांनी नाव नोंदवलं होतं आणि शेवटी मला माझ्या 300 व्हॉलेंटियर प्रशिक्षण. जर एखाद्या निवडणुकीनंतरची रॅली असेल आणि नाव नोंदणी करा म्हटलं, प्रचंड लोक येतील आणि उत्साह येतील. आता याचा सगळ्याचा एक सारांश आपण जर बघितला, आम्ही जवळपास 40 मिनिटं बोलतोय, तर या सगळ्यामध्ये स्वयंशिस्त महत्वाची आहे. सरकारकडून अशा पद्धतीनं जे काही पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करताना सुरक्षेचे उपाय केले पाहिजे. त्या ठिकाणी जे काही पैसे, तिथं जर काही प्रवेश फी असेल, त्यातनं मिळणाऱ्या पैशातून सुद्धा सुरक्षेच्या उपायांवरती तो पैसा खर्च झाला पाहिजे. आणि विनोद कांबोज म्हणतात तसं की मुळात उत्तम पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, सराव असला पाहिजे. कोण पण उठतोय आणि तो ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं एखादं ट्रेनिंग सेंटर सुरू करतोय, अचानक कोणी पण उठतोय आणखीन ट्रेकिंगची मोहीम काढतोय, असं होऊन चालणार नाही. त्याच्यामध्ये एक सिस्टीम असली पाहिजे, एक शिस्त असली पाहिजे, आणि प्रत्येकानं माझा जीव प्यारा आहे तर मी अनाठाई धाडस करणार नाही किंवा जे माहीत नाही त्या ठिकाणी उतरणार नाही, जाणार नाही. इतकं जरी स्वतःला बंधन घालून घेतलं तरी मला वाटतं असे गोष्टी टाळता येतील. अशा अनुचित घटना आपल्याला त्याची तीव्रता, दाह कमी करता येईल. आणि मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये आजच्या चर्चेतनं एवढं जरी प्रत्येकानं समजून घेतलं की नको असलेलं धाडस करायचं नाही, शायनिंग मारण्यासाठी, फोटो काढण्यासाठी जायचं नाही, बुलाती है मगर जाने का नाही, हे जे आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तेवढं जरी केलं तर मला वाटतं नक्कीच अशा पद्धतीच्या आपत्ती किंवा अपघात घडण्यासाठी रोखण्यासाठी आपल्याला खूप काही करता येईल. आजच्या चर्चेमध्ये हे 3ही मान्यवर सहभागी झाले आणि त्यांनी आपापली भूमिका, आपापले अनुभव बोलून दाखवले. याबद्दल मी तिघांचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.